बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोल्हापुरातले जे विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत, जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेल्या त्यांचा आम्ही सत्कार केला. आणि हा सत्काराचा पाहुणा सुद्धा हा कोल्हापुरातलाच असतो. म्हणजे भूषण गगराणी साहेब होते, ज्ञानेश्वर मुळेजी होते, विकास खारगे होते, हेमंत निंबाळकरजी होते, सुनील निंबाईजी पाहुणे होते. यावर्षीचे पाहुणे आमचे यशवंत थोरात साहेब, नाबार्डचे माजी अध्यक्ष हे पाहुणे होते. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक सूचना केली की उद्या या उदयनून खेळाडू असतील, कला असेल, या सगळ्या क्षेत्रातल्या मुलांना कायमस्वरूपी काही मदत करता येईल का. आणि ब्रँड कोल्हापूरचं एक फाउंडेशन तयार करा अशी त्यांनी सूचना केली. फक्त त्यांनी सूचना केली नाही तर पहिलं पाऊल टाकून 1 लाख रुपये स्वतःकडून देण्याची भूमिका घेतली. आणि मग अनेक लोकांनी याला निधी देण्याचं काम केलं. तर ही सर्व कमिटी जी ब्रँड कोल्हापूरचे ती एकत्र बसतील आणि हा उपक्रम कोल्हापुरातल्या खेळाडूंसाठी असेल किंवा विविध क्षेत्रातल्या कलाकारांना मदत करण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पडेल असं मला वाटतं.